येते। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी पवार कुटुंबीय येण्यास आता सुरुवात झालेली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे मोतीबाग निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर श्रीनिवास पवार मोतीबाग इथे पोहोचलेले आहेत। प्रतापराव पवार आणि युगेंद्र पवारही मोतीबाग या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निवासस्थानी अजित पवार यांच्या बहीण रजनी इंदुलकर या देखील मोदीबागेत पोहोचलेल्या आहेत। तर शरद पवार यांचे पुतणे जयंत पवार देखील मोदीबागेत पोहोचलेले आहेत। रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार देखील त्या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, शरद पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीय येण्यास आता सुरुवात झाली आहे, काय अधिकची अपडेट? याचं कारण आहे म्हणजे ते सुप्रिया सुळे यांच्या लेक आहेत रेवती सुळे यांचा लग्नाची तयारी आता पवार कुटुंबियांकडून केली जाते आणि त्याचं नियोजन करण्यासाठी खरं तर शरद पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबियाला आज एकत्र बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळे पवार कुटुंबियातले महत्त्वाचे सदस्य आहेत ते सध्या उपस्थित झालेले आहेत। मात्र सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्या मात्र मुंबईत आहेत। मुंबईत आज राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक आहे, त्या अनुषंगानं त्या मुंबईमध्ये आहेत। पार्थ पवारही मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे ते दोघे या बैठकीला उपस्थित नाहीयेत। दुसरीकडे जय पवार हे सध्या परदेशामध्ये आहेत, त्यामुळे ते सुद्धा या बैठकीला पोहोचू शकलेले नाहीयेत। पण प्रतापराव पवार असतील, रोहित पवार, राजेंद्र पवार, योगेंद्र आहे, त्याचबरोबर सुप्रिया सुळे आहेत, असे सगळे पवार कुटुंबातले महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते आता सध्या पवार यांच्या पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तिथं संपूर्ण पवार कुटुंबियांमध्ये रेवतीच्या लग्नाच्या संदर्भात चर्चा देखील होणार आहे। पण दुसरीकडे राजकीय चर्चा सुद्धा यामध्ये होते का याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे, कारण सध्या दोन्ही पवार कुटुंबीय हे एकत्र आलेले आहेत, पण दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी मात्र एकत्र आलेल्या नाहीयेत। त्या अनुषंगानं यामध्ये चर्चा होणं हे होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण पूर्णपणे हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, कौटुंबिक बैठक आहे, याच्यामध्ये स्नेहभोजन सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही राजकीय चर्चा केली जाणार नाही असं राष्ट्रवादीच्या आणि पवार कुटुंबियाच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते। पण आजची शरद पवारांनी बोलवली ही कौटुंबिक बैठक ही अतिशय महत्वाची असणार आहे। त्याला कारण म्हणजे रेवती सुळे यांचं जे लग्न आहे त्याच्या संदर्भातली चर्चा केली जाणार आहे। जी, निश्चितच अमोल, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।